जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती जे काही सध्या प्रक्रिया आहे तर प्रक्रियाला सध्या शिक्षक भरती टेट 2ची प्रक्रिया जवळपास 2 वर्ष या ठिकाणी व्हायला आली आहे। तरी देखील सध्या प्रलंबितच मुद्दे आहे, कारण फक्त या ठिकाणी 2 याद्या सध्या बघा लागलेल्या आहे। फर्स्ट यादीमध्ये 11,085 उमेदवारांची निवड झाली आणि दुसऱ्या यादीमध्ये 3,150 उमेदवारांची निवड झालेली आहे। तरी देखील बघा सध्या जे काही प्रलंबित शिक्षक भरती आपल्याला म्हणता येईल, कारण अजूनही देखील सध्या ज्या काही पुढील प्रक्रिया आहे यादी संदर्भात त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची यादी असेल, त्यानंतर 10% कपात असेल, त्यानंतर पुढील ज्या काही विविध ज्या याद्या आहे तर त्या यादी संदर्भात बघा सध्या तरी शिक्षक भरती प्रलंबितच आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत ह्या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये जवळपास जे काही क्वालिफाय झालेले उमेदवार आहे तर 2 लाख प्लस उमेदवार आपल्याला जे क्वालिफाय झालेले असताना देखील या ठिकाणी शासनाचं जे काही प्रयोजन आहे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात, तर कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात बघा पेसा जे काही 13 जिल्हे आहे तर त्या 13 जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी सध्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात पेसाच्या त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। तसंच बघा इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर जो काही कालच्या दिवसाला एक महत्त्वाचा आदेश कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जो काही पारित झालेला आहे तर तो ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तर हा जो आहे आदेश, तर तो आदेश म्हणजे जिल्हा परिषद सांगली संदर्भात आहे आणि हे जे पत्र आहे तर ते 26/7/2024चं आहे। हे लेटेस्ट पत्र आहे, आदेश आहे। तर ह्या आदेशामध्ये जवळपास जे काही ह्या ठिकाणी माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाचं एक पत्र होतं, तर ते पत्र म्हणजे ह्या ठिकाणी बघा जो क्रमांक देण्यात आला आहे 7 जुलै 2023चं पत्र होतं। तर त्या पत्रानुसार ह्या ठिकाणी जो काही प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली आहे तर त्या सांगलींनी या ठिकाणी 26/7/2024ला हा महत्त्वाचा जो काही आदेश आहे तर तो आदेश देण्यात आला आहे। तर ह्या आदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील खाजगी शिक्षण संस्था अनुदानित शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांपैकी विहित मुदतीपूर्व अर्ज सादर केलेल्या इच्छुक व पात्र असणाऱ्या खालील सेवानिवृत्त शिक्षकांना रकाना क्रमांक 4 व 5 मध्ये नमूद ठिकाणी कंत्राटी शिक्षक म्हणून खालील अटी शर्तीच्या अधीन राहून बघा आदेश तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही कंत्राटी शिक्षक आहे तर त्या कंत्राटी शिक्षकांना इथं बघा आदेश सध्या दिला आहे। तर जवळपास या ठिकाणी जिल्हा परिषद सांगलीमध्ये जे काही इथं तुम्हाला नावं दिसत आहे तर कंत्राटी शिक्षक इथं जे आहे तर ते जवळपास जी संख्या आहे तर लास्ट संख्या मी तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर हे जे कंत्राटी शिक्षक आहे तर ह्यांना नियुक्ती संदर्भात बघा 262 एकूण जे काही नंबर येत आहे इथे, तर 262 जे काही कंत्राटी शिक्षक आहे म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक तर त्यांना सध्या हा आदेश या ठिकाणी देण्यात आला आहे। आणि ह्या आदेशामध्ये ज्या काही सेवा सरती आहे तर त्या सेवा सरती देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर ह्या आदेशामध्ये काय सांगण्यात आलं आहे की सदर आदेश प्राप्त होता संबंधित कंत्राटी शिक्षकांनी नियुक्ती शाळेवर हजर राहायचं आहे। म्हणजे या ठिकाणी हजर होण्यासंदर्भात तात्काळ जो काही आदेश देण्यात आला आहे, कारण इथे जे काही शाळा वगैरे देण्यात आले आहे तर शाळा ब्लॉक आणि या ठिकाणी जे महत्त्वाचं जे कंत्राटी शिक्षक आहे तर त्या कंत्राटी शिक्षकांचं नाव, त्यांचं माध्यम, त्यानंतर बघा तालुका देण्यात आला आहे, त्यानंतर पुढील जो काही नियुक्तीचा जो जिल्हा परिषद शाळा आहे तर त्यांची इथं यादीही देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या शिक्षकांची सध्या बघा शिफारस त्या ठिकाणी झालेली आहे सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी या पदावरती, तर त्यांना सध्या जे कोणत्या ब्लॉकमध्ये त्यांना बघा नियुक्ती देण्यात आली आहे तर त्या संदर्भात हा संपूर्ण आदेश म्हणजे या ठिकाणी 262 सेवानिवृत्त शिक्षकांना एकंदरीत हा आदेश देण्यात आला आहे। तर ह्याच्या आदेशामध्ये ज्या सेवा शर्ती आहे तर त्या देखील इथं बघा महत्त्वाच्या आहे। तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची जी सेवा शर्त देण्यात आली आहे तर ती म्हणजे इथं जे काही प्रमुख 4 नंबरची सेवा शर्त महत्त्वाची या ठिकाणी बघा सांगण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये 4 नंबरची सेवा शर्त बघूया, इथं तुम्हाला अटी शर्ती दाखवत आहे। तर ह्या ठिकाणी बघा 4 नंबरचं जे आहे तर ते सदर नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून अगर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल असं या ठिकाणी म्हटलं आहे। म्हणजे ज्या काही नियुक्त्या आहे कंत्राटी संदर्भात ज्या सध्या या ठिकाणी हा आदेश दिलेला आहे तर हा आदेश सध्या जे सदर नियुक्ती जी आहे तर ती पवित्र पोर्टलमार्फत बघा शिक्षक जे आहे तर ते नियमित शिक्षक या ठिकाणी मिळेपर्यंत किंवा नियमित शिक्षक भरतीमधून किंवा मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर त्या अंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत या ठिकाणी असणार आहे असं इथं म्हटलेलं आहे।
आणि ह्याच्यामध्ये जे काही मानधन आहे तर ते 20,000 रुपये बघा त्यांना मिळणार आहे असंही देखील म्हटलेलं आहे। तसंच जे काही सदर नियुक्तीचे सर्व अधिकार जे आहे तर ते ह्या ठिकाणी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांचे राहतील असं देखील इथं नमूद करण्यात आलं आहे। तसंच बघा जे काही स्टॅम्प पेपर वगैरे त्या ठिकाणी लिहून सदर नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याशी बंधपत्र हमीपत्र त्यांना द्यायचं आहे आणि जवळपास हे जे आहे सध्या जो आदेश आहे तर तो आदेश म्हणजे 26 तारखेला 26/7ला हा सध्या जाहीर झाला आहे किंवा प्रलंबित झाला आहे। तर ह्याच्यामध्ये जो जवळपास 26/7पासून तर सदर जो आदेश आहे तर त्या आदेशाच्या अनुषंगाने सध्या तरी महत्त्वाचं त्यांना रुजू जो अहवाल आहे तर तो रुजू अहवाल म्हणजे ह्या ठिकाणी बघा सदर दिनांकापासून 5 दिवसाच्या आत कार्यालयात सादर करायचं आहे। तसेच संबंधित शिक्षकाकडून वरील अटी क्रमांक 8 मध्ये नमूद केलेले जे हमीपत्र असेल किंवा बंधपत्र असेल तर ते समिती संबंधिताकडून रुजू झालेला 5 दिवसापर्यंत बघा प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जो आदेश देण्यात आला आहे हा आदेश आहे 26/7चा। तर ह्यांना 5 दिवसामध्ये सध्या बघा रुजू होण्यासंदर्भात हा असा आदेश सध्या या ठिकाणी देण्यात आला आहे। तर एकंदरीत जे काही एका ठिकाणाला जे टेट धारक बघा क्वालिफाय असताना देखील इथं अशा पद्धतीने कंत्राटी शिक्षकांना बघा सध्या कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती सध्या देण्यात येत आहे। तर कुठंतरी हे आपल्याला या ठिकाणी बघा विचार करायला भाग पाडत आहे। तर असा एक हा महत्त्वाचा सध्या आजच्या दिवसाला पारित झालेला हा एक आदेश आहे। म्हणजे या ठिकाणी जवळपास 262 एवढे शिक्षकांना कंत्राटी म्हणून सध्या बघा नियुक्ती आणि शाळेवर हजर होण्यासंदर्भात हा आदेश देण्यात आला आहे। तसंच बघा इतर ज्या काही पेसा भरती आहे पेसा कंत्राटी शिक्षक भरती तर त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीने आदेश हा त्या ठिकाणी बघा मिळू शकतो। एकंदरीत त्यांना मिळणार आहे कारण प्राधान्य जे आहे ते कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये पेसामध्ये देखील जे रिटायर्ड शिक्षक आहे सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्यांनाच त्या ठिकाणी प्राधान्य आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशी ही एक लेटेस्ट अपडेट होती। तसंच बघा हा जो आदेश आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही हे व्यवस्थित एकदा बघून घ्या। तर अशी एक सध्या लेटेस्ट अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी मिळत जाईल। तर असे हे कंत्राटी शिक्षक भरतीचं सध्या जे काही सध्या सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल, कारण हा आदेश सध्या या ठिकाणी बघा देण्यात आलेला आपल्याला दिसून येत आहे। तर अशाच जर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जर होत गेलं तर जे टेट धारक आहे जे क्वालिफाईड टेट धारक आहे तर त्यांनी नेमकं जायचं कुठं, कारण असेही शिक्षक भरतीचं ज्या काही याद्या असेल किंवा प्रलंबित ज्या मुद्दे असेल शिक्षक भरतीचे तर त्या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येत आहे याद्यांचं या ठिकाणी बघा जे काही कालावधी सध्या लुटला जात आहे तरी देखील याद्यांचा आपल्याला कुठंही ठाव ठिकाणा आपल्याला दिसत नाही। आणि अशा पद्धतीने हे ठिकाणी बघा जे काही सेवानिवृत्त शिक्षक असेल किंवा कंत्राटी शिक्षक भरती असेल तर त्या सध्या सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत आहे। तर एकंदरीत ह्याच्यावरती बघा आपल्याला विचार करावा पडेल। तर असा एक महत्त्वाचं अपडेट होती। अपडेट आवडली व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा। ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक आहे या ठिकाणी बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे तुम्हाला जॉईन व्हा टेलिग्राम, तेथे तुम्हाला हे पत्र मिळून जाईल। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।